मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून झाली आहे। मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ले वेरूळ येथून मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेची सुरुवात झाली आहे। ही रथयात्रा अहिल्यानगर शहरात दाखल झाली। रथयात्रा अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौकात दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर तेथूनच जिजाऊ रथयात्रेची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण शहरातून रथयात्रेची मिरवणूक काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत ही जिजाऊ रथयात्रा पुढे श्रीगोंद्याकडे मार्गस्थ झाली। महाराष्ट्र ही संतांची आणि महामानवांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। शेकडो वर्षांपासून संत महात्मे आणि महामानवांच्या पुरोगामी विचाराने देशाला आणि माणसांना जोडणाऱ्या शिव फुले शाहू आंबेडकर विचाराने राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलंय। परंतु मागील काही वर्षात राज्यातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वातावरण बिघडलंय। काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांची बदनामी करत सतत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडविण्याचं काम करत आहे। आज जगातील ज्या देशात धार्मिक, जातीय आणि वर्णभेद निर्माण झाले ते देश रसातळाला गेले, तसे आपले होऊ नये यासाठी महाराष्ट्रात जातीजातीत सलोखा आणि धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्यामध्ये एकता, बंधुता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सौरभ खेडेकर यांनी दिली। तर तरुणांमधील व्यसनाधीनता कमी करत, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करत, सहकार्य करत बेरोजगारी कमी करणं, तसेच व्यसनाधीनता आणि बेरोजगारीमुळे निर्माण झालेले अविवाहितांचे प्रमाण कमी करत कुटुंब सुखी समाधानी कसं होईल याबाबत जिजाऊ रथयात्रेद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचं निखिल सौरभ खेडेकर यांनी सांगितलं। यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मराठा पतसंस्थेचे संचालक ज्ञानदेव पांडुळे, उदय अणभुले, अमोल लहारे, मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष अनिकेत आवारे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा योगिता कर्डिले, शहराध्यक्षा सुरेखा कडूस, ॲडव्होकेट रवींद्र शितोडे, बापू साठे आदी उपस्थित होते। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मराठा सेवा संघ संचलित व आयोजित जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान काल 18 मार्च शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त वेरूळवरून निघालेला आहे। हा रथ 45 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 6,500 किलोमीटरचा प्रवास करून 1 मे रोजी लाल महल पुणे येथे या रथयात्रेचा समारोप होणार आहे। मित्रांनो, आपण सर्वांना जसं ज्ञात आहे, मराठा सेवा संघ गेल्या 30-35 वर्षामध्ये एक प्रबोधनाची खूप मोठी चळवळ म्हणून नावारूपाला आलेला आहे। केवळ मराठा समाजच नव्हे तर कुणबी समाज, तत्सम बहुजन समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, किंबहुना जो या महाराष्ट्रात राहतो तो मराठा, जो आपल्याला राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या अर्थाने जो काही अर्थ आहे तो मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे। तशी मांडणी, तशी पेरणी गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याला एक चांगला प्रतिसाद निश्चितपणे मिळालेला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। एक चांगला सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये तयार झाला, जातीजातीमधले द्वेष कमी झाले आणि एकोपाने सर्व समाज बांधू लागले। परंतु प्रकर्षाने गेल्या काही 2-4 वर्षामध्ये ही घडी कुठेतरी विस्कळीत होत आहे किंवा जाणीवपूर्वक विस्कळीत केल्या जात आहे। हे निदर्शनास आल्यामुळे आपण काहीतरी आता पावले घेतली पाहिजे, हा मुख्य उद्देश। आणि विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदा कशी नीट करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, या भावनेने या जिजाऊ रथ यात्रेचं प्रामुख्याने नियोजन आहे। हे मराठा म्हणजे मी आधी जसं सांगितलं तर खऱ्या अर्थाने ही केवळ मराठा जोडो नाही तर हे मानव जोडो अभियान आहे, हे या निमित्ताने मला सांगायला अभिमान वाटतोय। मित्रांनो, दुसरे आपल्या बहुजन समाजासमोर
त्यात प्रामुख्याने मोठा हिस्सा हा मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजासमोर येणाऱ्या काही काळामध्ये काय नवीन आव्हानं असणार आहे, बदलत्या जगामध्ये जागतिकीकरणाचं आणि खाजगीकरणाचं जे काही प्रचंड जाळं वाढत चाललेलं आहे, त्यामध्ये आपल्या तरुण मुलांना काय संधी असतील आणि त्याची उत्तरं काय आहेत, ती कशी शोधायची, यासाठीचंही मार्गदर्शन युवा पिढीला या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे. आरक्षणामुळे जे काही वादविवाद आता सुरू झालेले आहेत तेही मिटवण्यासाठी मराठा चळवळीचे आता आरक्षण केंद्रित झालेले आहे. तर आरक्षण आता मिळालं तरी आपल्याला काय होणार आहे, किंवा आरक्षणाचा लढा हा एका बाजूला चालू ठेवून वेगवेगळ्या ज्या काही संधी आता उपलब्ध आहेत त्या घेऊन आपल्याला आपल्या पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे. असे काही प्रामुख्याने मुद्दे घेऊन मग व्यसनाधीनता असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आज शेतकरी पुत्रांचे लग्न होत नाहीत, ही जी काही परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे याच्यावर संवाद साधून काय उत्तर आपल्याला शोधता येतील यासाठीचा हा मोठा मानस आम्ही घेऊन निघालेलो आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नगरकर वासियांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने या रथयात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं. धन्यवाद. अभियानांतर्गत आज मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथयात्रेचं अहिल्यानगरमध्ये काल संध्याकाळी नेवासामध्ये आम्ही जोरदार स्वागत केलं. आज नगर शहरामध्ये एक भव्यदिव्य अशी शोभा आणि संवाद यात्रा काढण्यात आली. मराठा जोडो अभियान म्हणजे मराठा म्हणजे आम्हाला ते अभिप्रेत आहे. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, यामध्ये पंजाब प्रांत आहे, सिंध प्रांत आहे, गुजरात प्रांत आहे, तसं मराठा हा प्रांतच होता आहे आणि त्या मराठा आम्हाला अभिप्रेत आहे. संपूर्ण बहुजन समाज जोडत या बहुजन समाजाचं परिवर्तन करणं आणि देशामधली तरुणांमधली व्यसनाधीनता कमी करत, बेरोजगारी कमी करत एक चांगल्या पद्धतीचं विकासाचं देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून करायचंय. आणि तेच करण्यासाठी ही मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथ यात्रा आमचे नेते जिजाऊ रथ यात्रा प्रमुख सौरभदादा केडेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे. इथं नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत झालं. इथून पुढे ही रथयात्रा श्रीगोंद्याकडे मार्गक्रमण करत आहे. श्रीगोंदा परिसरात जात असताना जवळपास सर्वच गावामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि श्रीगोंदा येथे एक चांगल्या प्रकारचं सभेचं आयोजन केलेलं आहे, प्रबोधन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि तेथून पुढे पेडगाव बहादूरगड येथे शंभूराजांना वंदन करून ही जिजाऊ रथ यात्रा पुणे जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होईल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.